सकाळ सकाळ शुभ सकाळ. कशी काय मंडळी, मजेत आहात ना? आम्ही तर खूप जास्त मजेत आहोत. तुम्ही पण असाल आय होप, आणि मजेतच राहा. कारण आम्ही निघालेलो आहोत मस्त फिरायसाठी. बघू शकतात किती छान व्ह्यू आहे. आणि फिरायला म्हटलं की आम्हाला एवढं जास्त आवडते की भरपूर जास्त. आणि फिरायसाठी निघालो तर मग हे प्लॅनिंग कोणाची होती? माझी मोठी ताई आहे. तर ओम दादा झालेला होता. तर तिनं म्हटलं जर मला मुलगा होणार तर मी शिहोरला, उज्जैनला आणि ओंकारेश्वरला मी येणार बा म्हणून. तर त्यांच्या बहाण्याने पण आम्ही निघालो त्यांच्यासोबत फिरायसाठी. म्हटलं चला, छान एन्जॉय वगैरे करत होतो गाडीमध्ये. गाडीमध्ये एन्जॉय करता करता मस्त आम्ही जेवण केलं. थोड्या वेळाच्या नंतर मस्त अयांश आणि स्वरा दोघे एकत्र मिळाले की काही सांगाच नको, त्यांची मज्जा करायसाठी मस्त. आणि घरूनच मसाले भात, कढी मस्त टिफिनमध्ये मी घेऊन आलेली होती. आणि मंगलाताईनं आणलेले होते मस्त मेथीचे पराठे. तर ते खात मस्त एन्जॉय केलात. आणि करून झाल्याच्या नंतर ते आपल्या गावाहून निघालेले होते आणि आम्ही आपल्या गावाहून निघालेलो होतो. आणि मस्त एकत्र मिळालोत. आणि खूप जास्त अशी एन्जॉय करत करत आमचा सफर इथून सुरू झालेला होता. आम्ही आज जाणार होतो डायरेक्ट भोपाळला, कारण की भोपाळमध्ये आहे क्वार्टर्स, म्हणजे आर्मी क्वार्टर्स आहेत मंगलाताई वगैरेचे. जेव्हा ते जुन्या ठिकाणी होते, आता त्यांचे ट्रान्सफर होऊन रायपूरला आलेले आहेत ते. आता ते भोपाळचे जे त्यांचे जुने फ्रेंड्स वगैरे होते त्यांच्याकडे जायची आमची प्लॅनिंग झाली, कारण की तिथूनच आम्हाला दुसऱ्या स्पॉटवर जायचं होतं. म्हणून आम्ही तेच विचार केलं मस्त. आणि मग तसंच चालता चालता बघितलं तर काय, सकाळपासून निघालेलो होतो 10 वाजतापासून घरून. तर मग संध्याकाळ झाली. बघू शकतात संध्याकाळचा तुम्ही इथला व्ह्यू किती मस्त आहे. आणि खूपच भारी वाटतोय. बघू शकतात मस्त सूर्य किती छान दिसत आहे. आणि वातावरण पण खूप मस्त होता. आणि थोड्याशा दूर गेल्याच्या नंतर म्हटलं चला चहा प्यायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी मस्त एक धाबा मिळाला आम्हाला. तर आम्ही त्या धाब्यामध्ये मस्त चहा नाश्ता वगैरे केलेला होता. आणि मग तिथूनही निघालो. मग तिथून निघाल्याच्या नंतर काही अंतरावर एवढा खराब रस्ता मिळाला आम्हाला की भरपूर जास्त. आणि बाकीचं तर आम्ही बायपासनीच आलेलो आहोत. आणि आम्ही मस्त 2-2 गाड्यांनी निघालेलो आहोत. सगळी फॅमिली खूप मस्त एन्जॉय करत आहे. आणि स्वराला तर अयांश मिळाला, अयांशला स्वरा मिळाली, तर मग काही सांगाच नको. आणि आमच्यासोबत माझं ओंबाळ बघा किती मस्त दिसत आहे की नाही. त्याला गाडीतल्या गाडीत राहून बरंच व्हायचं नको नको होतं. म्हणून मग त्याला खाली उतरवलं तर एवढं छान हसायला लागलं होतं की भरपूर जास्त. आणि मग तसंच हसता खेळता मग आम्ही घरी पोहोचलो. जे आर्मी क्वार्टर्स आहेत यांचे तिथे पोहोचलो. तर हे त्यांची मुलगी आहे, बघू शकता खूप क्यूट आहे. आणि खूप जास्त हुशार आहे. शाळेमध्ये तिचा पहिला नंबर येतो क्लासमध्ये, एवढं मस्त आहे. आणि त्यांना 2 बाळ आहेत, एक छोटा एक मोठा. आणि त्यांनी आमच्याच आधी येऊन मस्त स्वयंपाक करून ठेवलेला होता. मस्त मसाले भात आणि कढी किती छान ना, बघू शकता. आणि घराला किती मस्त सजवून ठेवलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आणि मुलं बघायची जिम्मेदारी माझी होती, कारण की मंगलाताई आणि ते ज्या ताई आहेत ते मस्त बघत सगळं काही करता करता. मुलांची मस्ती तर कुठे थांबवू नको रे बाबा ना, माझं बाळच आहे की सगळ्या गोष्टींना गंध गंध म्हणते म्हणून सगळे त्याची मज्जा उडवत होते. आणि अय्यांशलाही खुश होता, कारण की ते त्याला मस्त खेळायला असं मोकळं मोकळं मिळालेलं होतं. आणि त्यांचे दोन्ही बाळ लई क्यूट आहे ना. आमची स्वरा दीदी बघा, सगळे बदमाश बदमाश पिल्लू 5-6 जण मिळाले, तर सगळं असं उधम मचवून ठेवलेला होता. आणि ते झाल्याच्या नंतर त्यांचे देवरूम बघा किती मस्त आहे की नाही. जय दुर्गा मैया की. घर छोटासा असो किंवा मोठा, घरापासून आपण दूर असो किंवा लांब असो, बघू शकतात किती छान यांनी देवरूम सजवून ठेवलेला आहे. मस्त इथे कलश मांडलेला आहे, बघू शकतात. आणि यांचे मस्त देव आहेत. छान किती मस्त आहे की नाही बघा. खूप छान एक नंबर पूजा केलेली आहे, बघू शकतात. म्हणजे घरापासून दूरही आहे तरी पण बघू शकतात जिम्मेदारीने एक मुलगी किंवा एक काय म्हणू शकतो बायको, म्हणजे आपल्या मुलांसाठी किंवा आई वगैरे वडिलांसाठी किंवा आपला संसार चांगला चालायसाठी कुठेही पूजा करायला रेडी असते. आणि यांचं घर बघा, यांचे बाळ आहेत छोटे छोटे म्हणून मस्त इथे बघा सगळे पोस्टर्स लावले आहे बघा. इकडे एलिफंटचं आहे, इकडे हे आहे बघा. आणि लहानपणीची एक गोष्ट आठवली, बघू शकता इथे किती छान पिगी बॅन आहे ना, मस्त. हो, बाळांची मस्ती तर काही होणार नाही. म्हटलं चला आता झोपून जाऊया मस्त, कारण की दिवसभराचा प्रवास झालेला होता. म्हणून सगळं बिस्तर वगैरे हातरून झालं आणि सगळ्यांनी आपापली जागा पकडली आणि मस्त छान आराम करून घेतला. गुड नाईट सर्वांना. तर शुभ सकाळ मित्रांनो. बघा आता आम्ही आलेलो आहोत भोपाळच्या क्वार्टरमध्ये, बघू शकतात. हा तिकडचा बाहेरचा एरिया आहे मस्त. आणि क्वार्टर्स बघा, यांचे 4-4 5-5 मजलीवाले क्वार्टर आहेत. आणि तुम्हाला छोटे छोटेसे क्यूटसे पिल्लू दिसत असतील बघा, इथे मस्त छान खेळत आहेत ते छोटे छोटेसे. आणि आत्ता झालेली आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. आणि मी घेऊन आलेली आहे मस्त चावी, कारण की मला आता काढायचं आहे आमच्या गाडीचं सामान.
आणि आता आम्ही भोपाळमध्ये आलेलो आहोत. ते पण ताई जिथे आधी राहायची भोपाळला, त्यांची तिथे ड्युटी होती, तिथे होती. तर आम्ही तिथे आलेलो त्यांच्या फ्रेंड्सकडे राहायला, कारण की आम्ही इथे सिहोरला फिरायला आलेलो आहोत. तर इथून 1 तासाचा रन आहे आम्हाला तिथे, तर आम्ही तिथे जाणार आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही इथे स्टे केलेला आहे. रात्री मुलं बाळं आहेत, म्हटलं कुठं जाणार, काय करणार, म्हणून आम्ही इथेच आहोत. तर आता चला सामान काढून घेऊया मस्त. गाडी करू अनलॉक आणि गाडीची डिक्की करूया ओपन. इथे आहेत बॅग्स वगैरे आमचे. या बॅग्समध्ये आहे माझे सामान, इथे बाबाचे वगैरे सामान आहेत. चला मी आता कपडे काढून घेते, मग तुम्हाला भेटते. कपलेले आहे काढून. आता मी गाडी वगैरे लॉक करते आणि जाते घरी, कारण की आता कपडे वगैरे चेंज करायचे आहे, आंघोळ करायची आहे मस्त छान छान. आणि हा बघा डॉगीच्या पिल्लू नुसते पायाच्या जवळ जवळ येत आहे मस्त. हट हट, खूपच मस्ती करा आहे मस्त. मी यांची बिल्डिंग्स दाखवते तुम्हाला. बघा किती मजली आहे मस्त, 4 ते 5 मजली इथून बिल्डिंग्स आहेत. आणि सगळ्यांचे क्वार्टर्स वेगवेगळे आहे आणि सगळ्या सोयीसुविधा आहेत इथे मस्त. आम्ही ज्यांच्या घरी थांबलेलो आहोत मस्त 3 BHK आहे, 3-4 रूम आहेत, मस्त किचन आहे, सगळं सगळं काही आहे. पाण्याची व्यवस्था वगैरे सगळं काही मस्त आहे, म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत. आणि रात्रीचं जेवण वगैरे बघितलं असेल, रात्री सगळं त्यांनी आम्ही यायच्या आधी सगळं काही करून घेतलेलं होतं, म्हणून खूप छान वाटलेलं होतं आणि इथे खूप एन्जॉय करत आहोत. आणि तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, कारण की आम्ही कुठे कुठे फिरत आहोत हे तुम्हाला बघायला मिळेल. फिरायसाठी आलेलो आहोत, आई बाबा वगैरे सगळेच जण, आणि आमचे घरचे जावई आणि माझे नंदनबाई पण येणार आहेत फिरायसाठी. ते पण बसनी येत आहेत, मग आम्हाला ते भेटणार आहेत मस्त छान छान. आणि आता सगळेच जण म्हणजे एकाएकाची आंघोळी होत्या, कारण की 2च बाथरूम आहे. इथून वर जायच्या पायऱ्या आहेत, बघू शकता. इकडे इलेक्ट्रिकचं सामान आहे आणि इथून आहे मस्त छान 2 क्वार्टर आहेत. इकडे एक वेगळा क्वार्टर आहे, इकडे एक वेगळा क्वार्टर आहे. हे एंट्री गेट आहे, बघा किती छान घरासारखं सजवून ठेवलेलं आहे की नाही मस्त असं. आणि मुलांची इकडे सायकल्स वगैरे आहे मस्त छान छान. 2 बाळं आहेत यांना, आम्ही ज्यांच्या घरी थांबलेलो आहोत त्यांना 2 बाळं आहेत मस्त. ते दोन्ही बाळांच्या 2-2 सायकली आहेत. खूप माझा अयांश पण खूप मस्त मजा करत आहे आणि मस्त राहत आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, बाय बाय.